आणि पाहणार आहोत आता गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरामध्ये गोविंदांचा उत्साह। लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस। ठाण्यामध्ये टेंभी नाक्याजवळ दहीहंडीचं आयोजन। दहीहंडीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी। भांडूप पश्चिममध्ये किरीट सोमय्या यांचा देखील दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग। जंगल मंगल रोड इथं 4 थरावर चढत किरीट सोमय्यांनी हंडी फोडली। विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये आरंभ आयोजित दहीहंडीमध्ये जय जवान पथकाचा रोमहर्षक मनोरा। जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी। ठाण्यामध्ये शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे दहीहंडीचं आयोजन। संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये कोकण नगर पथक रचणार 9 थरांचा मानवी मनोरा। ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांची दहीहंडीचे मानवी मनोरे वेधून घेत आहेत सर्वांचंच लक्ष। दादरच्या दहीहंडीमध्ये तरुणींकडून शिवकालीन साहसी खेळांचं प्रदर्शन। तलवारबाजी, काठी फिरवणं आणि पथनाट्याचं देखील सादरीकरण। बदलापूरमधील सर्वच दहीहंड्या यंदा रद्द। चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वांचाच निर्णय। सामाजिक जाणीवेतून उत्सव रद्द। पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागामध्ये दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा। दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। नागपूरच्या ललिता पब्लिक स्कूलमध्ये देखील दहीहंडीचं आयोजन। शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणामध्ये दहीहंडीचा आनंद लुटला। अहमदनगरच्या एकनाथवाडीमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा। यावेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी। शिर्डीच्या साई मंदिरात देखील श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। यावेळी मोठ्या संख्येनं साई भक्तांची हजेरी। मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील जळगावमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। महिलांनी पारंपरिक गाणी गायली। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा भागामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा संपन्न। 400 चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा करत उपस्थिती लावली। चंद्रपूर शहरामध्ये जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेमध्ये विविध देखावे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर उद्या मालवण बंद। मालवणमध्ये उद्या महाविकास आघाडीकडून निषेध मोर्चा। जयंत पाटील मोर्चामध्ये सहभागी होणार। नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी। नौदल अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला। धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत सिंधुदुर्गातील घटनेचा निषेध। शिवप्रेमींकडून घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सांगलीमध्ये ठाकरे गटाचं भर पावसात आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या शासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक। साताऱ्याच्या कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। अहमदनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर टायर पेटवत शरद पवार गटाची निदर्शनं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात आंदोलन। परभणीमध्ये शरद पवार गटाची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाविरोधात निदर्शनं। पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत घोषणाबाजी। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक। मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त। कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य सरकार विरोधात निदर्शनं। ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक। शरद पवार आणि भाजपच्या विवेक कोल्हेंचा एकाच गाडीतून प्रवास। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडल्यानंतर एकाच गाडीतून प्रवास। विवेक कोल्हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। नाशिकमधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील शरद पवार यांच्या भेटीला। नाशिक मध्य मतदारसंघातून हेमलता पाटील
उमेदवारीसाठी इच्छुक. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता. शेतकरी मेळावा घेत आगामी निवडणुकीमध्ये उमेदवारी करणार. अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे संकेत. 2 मतदारसंघातून लढावं अशी सहकाऱ्यांची इच्छा. आगामी विधानसभा निवडणुकीवरून रविकांत तुपकर यांचं वक्तव्य, तर सत्ताधाऱ्यांकडून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न, तुपकर यांचा आरोप. भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या यात्रेमध्ये पंकजा मुंडे यांची उपस्थिती. निलंगा मतदारसंघामध्ये काढलेल्या जनसन्मान यात्रेमध्ये पंकजा मुंडेंचा पायी चालत यात्रेमध्ये सहभाग. राज्यभरातील हजारो सरपंच विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेनं निघाले. सुप्रीम कोर्टानं ग्रामपंचायतच्या 15 लाखांच्या विकास कामांवर कात्री लावल्यानंतर 16 तारखेपासून ग्रामपंचायतीमध्ये बंद. तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटी घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद करा. हिंदू जनजागृती समितीची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार. कराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सांगलीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल समोर दलित महासंघाचं आंदोलन. सिव्हिल हॉस्पिटल समोर साचलेल्या पाण्यामध्ये आंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त. सेक्स रॅकेटमध्ये उत्पादन शुल्क खात्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग. साताऱ्यातील कराडच्या टेंभू इथली घटना. प्रहारकडून कर्मचाऱ्याच्या चौकशीची मागणी. जळगाव जिल्ह्यातील 2394 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची धक्कादायक माहिती. मुलींची सुरक्षा वाऱ्यावर. 1 महिन्यामध्ये सीसीटीव्ही न बसवल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी. अकोल्यातील अंडरपास बनला धोकादायक. 4 ते 5 फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांचे हाल. अंडरपासच्या पाण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सायकलनं प्रवास. सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. कोयना धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. जळगावच्या अमळनेरमधील पांझरा नदीच्या पुरामध्ये 2 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेले असता अडकल्याची माहिती. दोघांच्या बचावासाठी एसडीआरएफचं पथक पाचारण. साताऱ्यातील कन्हेर धरणामधून 7000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली. प्रशासनाकडून नद्यांमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात. अहमदनगर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कोपरगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उजनी आणि वीर धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टीमधील धामणगाव महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. महसूल विभागानं पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पंढरपूरमधील व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरलं. उजनी आणि वीर धरणामधून सोडलेल्या पावसामुळे आणि पाण्यामुळे झोपडपट्टी धारकांचं मोठं नुकसान. धुळे पश्चिम वनक्षेत्रामध्ये संततधार पावसामुळे लळिंग इथल्या पूर्ण धबधबा प्रवाहित. मागील 2 वर्षांपासून पावसाच्या प्रतीक्षेमध्ये हा धबधबा होता. धबधबा पाहण्यासाठी आता पर्यटकांची मोठी गर्दी.